या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण करणार आहे भेंडीची भाजी करणार आहे। त्यासाठी एक कढई ठेवली, त्यात आपण 2 पळी तेल टाकून घेऊया। त्यातच तेल तापलं की त्यात जिरं टाकूया। जिरं छान भाजलं की बारीक चिरलेला एक कांदा आहे तो सुद्धा टाकूया। कांदा छानपैकी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया। त्यातच भेंडी आहे ती सुद्धा कांद्यासोबतच आपण भाजून घेऊया। कांदा भाजून झालाय, त्यातच भेंडी सुद्धा भाजून घेऊया आपण। त्यातच सर्व सुके मसाले टाकूया। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया। आता व्यवस्थित असं परतून घेऊया। भेंडीची भाजीला लई वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटात भेंडीची भाजी शिजून रेडी होते। तर गॅस जरासा फास्ट ठेवायचा, म्हणजे त्यातला चिकटपणा आहे तो सगळा निघून जातो। परत स्लो करायचा गॅस। 5 मिनिट त्यात झाकण ठेवून घेऊया, म्हणजे भेंडी मऊ होते। तर 5 मिनिटं झाले, परत एकदा उघडून परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया, म्हणजे खाली कढईला चिटकत नाही भेंडी। म्हणून आधी एकदा दोनदा भेंडी व्यवस्थित अशी परतून घ्यायची। त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया। परत व्यवस्थित असं परतून घेऊया। परत एकदा हलवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटात भेंडी शिजून रेडी झाली। एकदा आपण चेक करून बघूया भेंडी शिजली का। खाली असं चिटकलेलं असेल तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। तर छानपैकी भेंडी शिजून रेडी झाली। तर 10 ते 15 मिनिट रेडी झाली आपली भेंडीची भाजी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।